नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे कांद्याची पातची भाजी. खूप छान अशा प्रकारे होते. तर बघा, ही बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात आहे. ताजी ताजी आहे, शेतातून आणलेली. अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची. नंतर बघा, ही डाळ मटकीची डाळ आहे. ही बी 15 मिनटं भिजत पाण्यात ठेवायची. भिजल्यामुळे छान अशी चव येते त्याला. नंतर आहे शेंगदाण्याचा कूट, आलं लसूण आणि कोथिंबीरची बारीक केलेली पेस्ट आहे. नंतर बघा, काही मसाले घ्यायचे आहेत. कोथिंबीर, तिखट आणि मीठ घ्यायचं आहे. तुम्ही मसाला घेऊ शकता, अदरवाईज स्किपसुद्धा करू शकता. चला तर बघूया आपण कशी कांद्याची पात बनवायची. मी जिऱ्याची फोडणी देऊन घेतलेली आहे. त्यामध्ये पात घालून घ्यायची. अशा प्रकारे कढईमध्ये पात टाकल्यानंतर ती व्यवस्थित अशी परतून घ्यायची आपण. पाण्यात असल्यामुळे मला जरा काढायला वेळ लागला. तुम्हाला जर अशा प्रकारची पात बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप छान उन्हाळ्यामध्ये खायला भारी टेस्टी असं लागते. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. बघा, तर अशी पात अशी तेलामध्ये परतून घ्यायची. नंतर लसणाची आपण जी पेस्ट केलेली होती, लसूण कोथिंबीर, ती घालून ती पण अशी परतून घ्यायची व्यवस्थित. मग जरा त्यातील पाणी कमी होऊन अशी पात जरा सुकते. नंतर आपण डाळ भिजत घातलेली ती त्यात घालायची. अशा प्रकारे घालून डाळ ही परतून घ्यायची. दोन मिनटं थांबून जरा पाणी सुटेपर्यंत आपण शिजवून घ्यायची ती. बघा, त्याला पाणी सुटायला लागले आता. पाणी कमी झाल्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर, मसाले, तिखट, मीठ, पूर्ण सगळं साहित्य असं मिक्स करायचं. मिक्स करून कमी गॅस करून नंतर ते वाफलायला ठेवून द्यायचं. त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून पुन्हा डबल मिक्स करायचं. खूप छान आणि सोप्या प्रकारे आहे ही रेसिपी. प्रत्येकाने करून पहा. आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा, तर आपण आता शिजवून पूर्ण घेतलेली आहे. कशी चमचमीत दिसत आहे. खायलाही खूप टेस्टी लागते, दिसायलाही चमचमीत आहे. बघा, तुम्ही बी एकदा नक्की ट्राय करा. आता ती शिजलेली आहे व्यवस्थित, किंवा आणखी थोडे 5 मिनटं आपण वाफलून दिली तरी चालेल. आता बघा, ही आपण कांद्याची पात भाकरीबरोबर चमचमीत अशी दुपारच्या जेवणाला खूप टेस्टी लागते. खाऊन घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा.